नमस्कार. मी राकेश उर्फ वंटी गायकवाड, विधानसभा क्षेत्रप्रमुख शिवसेना बारामती. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधतोय कारण आपल्या बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पार पडत आहेत. प्रथमतः या तालुक्याचे दैवत असणारे, या महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून गणले जाणारे माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बंधूंनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश ही निवडणूक आहे. परंतु पाठीमागच्या 7 वर्षापासून या महाराष्ट्रातली परिस्थिती कशी याचा आपण खरं तर बॅकफ्लॅश घेतला पाहिजे, म्हणून आपल्याला थोडीशी आठवण करून देतो. बंधूंनो, देशाच्या इतिहासातील प्रथमतःच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका जाणीवपूर्वक लांबवल्या गेल्या. महाराष्ट्राचा इतिहास कधी असा नव्हता. आपल्या देशात प्रजासत्ता आल्यापासून अशा पद्धतीची हुकुमशाही कधी राबवली गेली नव्हती. त्यामुळे या निवडणुका लांबल्या गेल्या आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागला. पाठीमागच्या 7 वर्षांपासून या राज्यातील तमाम जनता मूलभूत सुविधांना मुकली. यातून काही मृत्यू देखील झाले असतील. काही लोकांना या गैरसोयीमुळे विविध प्रकारचे आजार झाले असतील, अपंगत्व आले असेल. हे कोणामुळे? तर या हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांमुळे. अजून आज त्या निवडणुका पार पडत आहेत. त्या अनुषंगाने आपल्याशी मी बोलतोय. पाठीमागच्या 7 वर्षांपूर्वी जी राजकीय घटना आपण पाहिल्या त्याचं देखील या ठिकाणी आपल्याशी थोडंसं उकल ज्ञान करून सांगतो. बंधूंनो, या महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी होती. त्यांचे निकाल जाणीवपूर्वक लांबवण्यात आले. हे कशासाठी चालले? तर ही हुकुमशाही राबवायची की काय? अशा पद्धतीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे. बंधूंनो, या निवडणुकीशी आणि त्याशी मोठा संबंध आहे. आपण खऱ्या अर्थानं या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आधारावर या देशामध्ये वावरत आहे. यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक महान असं संविधान या देशाला दिलं. या संविधानाच्या माध्यमातून देशातल्या सर्वात शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारं असं हे संविधान आहे. आणि अशा या संविधानाच्या माध्यमातून आपण आज बोलू शकतो, बसू शकतो, उठू शकतो, आपले विचार व्यक्त करू शकतो. अशा विविध पद्धतीनं आपण या देशात वावरतो. परंतु आज आपण पाहतोय अशा पद्धतीनं पक्ष फोडले जात आहेत. त्यांचे निकाल जाणीवपूर्वक लांबवले जात आहेत. यामुळे न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. घटनेला धोका निर्माण झालाय की काय? जाणीवपूर्वक महापुरुषांची नावं घेतली जात नाहीयेत. जाणीवपूर्वक महापुरुषांचे फोटो लावले जात नाहीयेत. पाठीमागच्या 4-2 महिन्यांपूर्वी अशा काही घटना आपण सोशल मीडियामध्ये पाहिल्या. खरं तर या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची संस्कृती, या संस्कृतीला धक्का लावण्याचं काम हुकुमशाही प्रवृत्ती करते. त्याच हुकुमशाहीच्या प्रवृत्तीला मांडीला मांडी लावून बसणारे नेते आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत. बंधूंनो, खऱ्या अर्थानं आज बहुजनांनी एकत्र येण्याची गरज आहे. बहुजन म्हणजे कोण? मराठा आणि 18 पगड जाती या लोकांची एकजूट गरजेची आहे. कारण की काही लोक जातीजातीत ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. काही लोक धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. आपण सजग राहिलं पाहिजे. या बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करून या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे. भावनिकतेच्या आधारावर आपण मतदान करता कामा नये. कारण माननीय अजितदादांना देखील काम करणारी माणसं आवडत होती, आक्रमक लोक आवडत होती, सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देणारी लोक आवडत होती. या तालुक्यातील परिस्थिती तशी आहे. त्यामुळं आपला सर्वांना विनंती करतो, या वडगाव निंबाळकर गणातून मी निवडणूक लढवतोय. शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय. मशाल माझं चिन्ह आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाठीमागच्या 7 ते 8 वर्षांपासून ज्या पद्धतीने लोकशाही वाचवण्यासाठी धडपडतायत, काँग्रेसच्या बरोबर
या ठिकाणी लढा देत आहेत आणि पवारसाहेब देखील त्यांच्याबरोबर होते. आणि जशी राजकीय परिस्थिती बदलत जातीये ते आपण सर्व पाहतोय. परंतु बंधूंनो, लोकशाही वाचवणाऱ्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पक्षाला खरं तर आपण प्राधान्य दिलं पाहिजे, काँग्रेसला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा मानणाऱ्या लोकांना खरोखर प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला एक कळकळीची विनंती करतो, पाठीमागच्या 7 वर्षांचा विचार करा. या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, ज्या पद्धतीनं हुकुमशाही राबवली जाते, आज तागायत त्या पक्ष फोडलेल्याच्या बाबतीत निकाल दिला जात नाही. कारण देखील तसंच आहे. पक्षांतर बंदी कायदा आणला होता, कशासाठी आणला होता? कारण की लोकशाही मजबूत असावी, अशा प्रकारचे पक्षफोडी होऊ नये. निवडून आल्यानंतर आज नगरसेवक इकडून तिकडे जात आहेत, नगरसेवक विकले जात आहेत. लोकशाहीला, संविधानाला, घटनेला धोका निर्माण झालाय. निवडून देणारा माणूस सुद्धा तो देखील आज या हुकुमशाही प्रवृत्तींच्या प्रलोभनाला बळी पडतायत. विविध प्रकारच्या मतदानाच्या पिरियडमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपलं मतदानाची तारीख डिक्लेअर होते त्या पिरियडमध्ये विविध प्रकारच्या योजना आणल्या जातात आणि मतदारांना प्रलोभन दाखवून बळी पाडलं जाते, लाचार केलं जाते लोकांना. लोकांनी लाचारीनं पत्करता खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वात शेवटच्या घटकाला, सर्वात सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला. कशासाठी? प्रत्येक माणूस हा समानतेचा धागा असावा, कुठल्याही भेदभावाला कुणीही बळी पडता कामा नये. आणि अशा पद्धतीचं आपल्याला ताकद दिली होती मतदानाची. पूर्वी सर्वसामान्य जनतेला माहीत नसेल, पूर्वीच्या काळी फक्त धनाढ्य लोकांना मतदानाचा अधिकार होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घनोर, घनदाट आणि प्रखर अभ्यास केला, प्रचंड प्रगाढ अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून सामान्य माणसाला देखील तो मतदानाचा अधिकार मिळवून दिला. आज आपण परिस्थिती पाहतोय, 1000, 500, 2000, 1500 अशा मतांना आपण पैशासाठी, एवढ्याशा पैशासाठी आपण आपली मतं विकतोय, त्या लोकांना बळी पडतोय. खरं तरी कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली लोकशाही वाचली पाहिजे. आपले शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आपण जपले पाहिजेत. महापुरुषांचा सन्मान केला पाहिजे. परंतु जी प्रवृत्ती बळावते त्या प्रवृत्तीला आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो, या वडगाव निंबाळकर गणातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक संधी द्यावी. मी या संधीचं सोनं करून दाखवेल.